चला भेंडकर संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, टीम मीटिंग अलाउड नाहीये. दोनही आमचे मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करायची आहे. आणि प्रतिस्पर्धी संघ गोठवली. आपण लक्षात घ्या की आपल्याला दिलेला निर्धारित वेळ संपत आलेला आहे आणि अद्याप आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नाही. आणि जर का वेळ संपल्यानंतर आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली नाही तर मात्र आपल्याला एका षटकाच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तर धन्यवाद दोनही संघातील खेळाडूंचा आपण विशेष या ठिकाणी आणि दोनही टीम्सला विनंती आहे, दोनही टीम अर्थातच गोठवली संघ आणि त्याचबरोबर भेंडकर संघ दोघांना विनंती आहे की आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सामना संपेपर्यंत असणं गरजेचं आहे. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि खेळाडूंच्या नावं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. प्रत्येक संघाला विनंती आहे की आपल्याला दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे. स्पर्धा यशस्वी होण्याकरता प्रत्येक संघाचं प्रत्येक खेळाडूचं महत्त्वाचं योगदान असतं आणि या ठिकाणी दोनही संघांना जितका सहकार्य करता येईल तितकं आमच्या आयोजन समितीने केलंय. परंतु इथून मात्र स्पर्धेसाठी उर्वरित वेळ आणि सामन्यांची संख्या लक्षात घेता इथून मात्र आपल्या सर्वांचं सहकार्य हे सर्वाधिक महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे विनंती असेल की सामना लगेचच सुरू करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. चेंडूचं परीक्षण या ठिकाणी होतं. पंच खेळाडूंना नियमावली समजावून देताना आपल्याला या ठिकाणी ऑन स्क्रीन जरूर पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज देखील पाहू शकता. त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला कोणत्याही क्षणाला या ठिकाणी सुरुवात होईल. चला भेंडकर संघ लगेचच तर स्वराज मात्रे आणि रुणाल मात्रे ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोठवली 11 गोठवली विरुद्ध ऋषी 11 BCC भेंडकर B या दोन संघादरम्यानचं हे बॅटल आपण या ठिकाणी पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी जुगल घरात या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला चेंडू उजव्या बाहेर चाल किंवा त्याने स्टिअर केलाय. खरं तर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत मात्र दोनही खेळाडू एका धावेसाठी पुढे सरसावलेत. पहिल्या चेंडूवरती ऑफ द बॅट पंच इशारा करतायत. बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू आहे आणि एक धाव मात्र या ठिकाणी धाव फलकावरती जरूर अंकित केली जाते. धावसंख्येचा श्रीगणेशा थोड्याशा विलंबानंतर विश्रांतीनंतर या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्यांना होती सुरुवात. केंजल ट्रॉफी 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज जुगल यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता. फलंदाज तयार. बॅकफुटला गेला. बॉडी वेट ट्रान्सफर. कमालीचं टायमिंग. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. होय चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 6. येईल षटकार. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्पर्धेसाठी तज्ञ पंचांचा या ठिकाणी वापर केला गेला. यावेळेला मात्र कमालीचं टायमिंग आहे. यावेळेला कलात्मकता नजाकत या फटक्यामध्ये पाहायला मिळाली आणि आणखीन एक बिग हिट येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अगदी ऑफसाईडच्या बाहेरचा हा चेंडू. हात खुले करण्याची संधी डीपेक्षा कव्हर रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सीमा रेषा ओलांडत असताना 2 घणाघाती प्रहार. बॅक टू बॅक सिक्सेसनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 13.
या धावसंख्येवरती पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह. आता मात्र थोडासा फसवा चेंडू या ठिकाणी फेकला गेला. खरं तर मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि यावेळेस जर पाहिलं तर धीम्या गतीचा हा चेंडू होता, स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू आणि तो पिक करता आला नाही या फलंदाजाला. आपली महत्वाची विकेट इथे मात्र गमावली जाते आणि पहिला हादरा, पहिला धक्का इथे मात्र मिळतोय तो अर्थातच फलंदाजी करणाऱ्या गोठिवली 11 गोठिवली संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत मात्रे आपल्याला इनॅट नंबर 3 मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय. खरं तर एक महत्वाची विकेट, 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर जुगल थोडासा मानसिक दडपणाखाली जरूर पाहायला मिळाला, परंतु या परिस्थितीमध्ये स्वतःवरती विश्वास दर्शवला. आपल्याकडे असणारं प्रभावी अस्त्र स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू त्यांना वापरला आणि मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला तो फलंदाजाच्या बॅटमधून. खरं तर 2 षटकार आल्यानंतर स्वतःला आवरणं गरजेचं होतं. थोडीशी घाई गडबड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि आपण नेहमी म्हणतो की अति घाई संकटात नाही, संघ अडचणीमध्ये. पहिल्या 3 चेंडूवरती जरूर 13 धावा धावफलकावरती आल्या, परंतु फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. वेदांत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 13 धावा. गोलंदाज जुगाल यावेळेला मात्र हाफ स्ट्रायकर चेंडू होता, नियंत्रणामध्ये ठेवू शकले नाहीये. थोडंसं सरप्राइझिंग एलिमेंट होतं. न्यू बॅटरला बाउन्सर टाकून या ठिकाणी थोडंसं मानसिक दडपण निर्माण करायचं, परंतु दिशेवरचं नियंत्रण मात्र हरपलं गेलं. इट्स अ वाईड बॉल. 1 अतिरिक्त धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. यावेळेला चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. वेग देखील प्रचंड प्रमाणामध्ये होता. बॅटीचे कड घेऊन चेंडू गेला तो डी झोन मध्ये. आणखीन एक एकेरी स्वरूपाची धाव हे धावफलकावरती. या एकेरी धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या 1 गडी बाद 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. 4 षटकांची ही लढत असेल आणि याच धावगतीनं धावा धावफलकावरती येणं कोठिवली संघासाठी जमेची बाजू असणार आहे. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू. केवळ दिशा दिली आहे, सिंगल अर्जित केली. सिंगलनं धावफलकावरती 1 धाव अंकित केली जाईल आणि या एका धावेनं पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती येत आहेत 1 गडी बाद 16 धावा. 16च्या सरासरीनं धावा बनवण्याचा या ठिकाणी मानस असेल. थोडासा उशिरा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु दाखल झाल्यानंतर ज्या प्रकारच्या खेळाची अपेक्षा होती गोठिवली संघाकडून 16 धावा धावफलकावरती आल्या, ज्यामध्ये सर्वाधिक महत्वाचं योगदान आघाडीला आलेला फलंदाज ज्याच्या बॅटमधून तब्बल 2 षटकार लगातार आपल्याला पाहायला मिळाले आणि तो फलंदाज या ठिकाणी बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी जी धावसंख्या आहे ती धावसंख्या आपल्याला थोडीशी मंदावताना पाहायला मिळाली. न्यू बॅटर असेल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती वेदांत, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र सलामीचा फलंदाज आपण पाहतोय स्वराज मात्रे. गोलंदाजीमध्ये भावेशचा वापर केला जातोय. भावनेश यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स टप्पा पडल्यानंतर खूप चांगली लाईन आणि लेंथ. पण कन्सिस्टंटली जर आपण पाहिलं तर ज्यावेळेला नाणेफेकीचा कौल जिंकता त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचं आव्हान तुम्ही स्वीकारता. क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर गोलंदाजी नियंत्रित होणं हे तितकंच गरजेचं असतं. यावेळेला फ्लायटेड चेंडू जरूर होता. आउटसाइड द ऑफ स्टंप लपेटण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा धोका इथे पत्करला जाणार नाहीये. कृणालची महत्वाची विकेट या ठिकाणी गमावल्यानंतर कुठेतरी भागीदारी बनवण्याचा प्रयत्न या दोनही खेळाडूंचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावरती आल्यात. हळूहळू धावसंख्येला आकार देताना हे दोनही फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कृणाल मात्रेचा विचार केला तर 3 चेंडूंचा सामना करत 2 षटकाराच्या मदतीनं 12 धावांचं त्याचं योगदान राहिलं, परंतु जुगलनं 4थ्या चेंडूवरती त्याला तंबूचा रस्ता दाखवला आणि तिथून पुन्हा एकदा जो दबाव आहे तो दबाव पाहायला मिळाला. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. खरं तर संधी होती. ओव्हर वेस्ट हाईट हा चेंडू, पंचांचा इशारा, नो बॉल आणि 1+1 अशा एकूण 2 धावा इथे मात्र धावफलकावरती अंकित केल्या जातील. नो +1 म्हणजे 2 धावांचा बोनस आणि शिवाय येणारा चेंडू हा अर्थातच असेल तो फ्री हिटचा चेंडू. या फ्री हिटच्या चेंडूवरती मोठ्या
फटक्याची गरज असेल, नितांत गरज, कारण पहिला विकेट गमावल्यानंतर आलेलं जे दबाव आहे त्या दबावामधून जर स्वतःला सावरायचं असेल, एक सन्मानजनक धावसंख्या जर धावफलकावरती उभारायची असेल तर मात्र या चेंडूवरती मोठा फटका प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि हा प्रयत्न मात्र सलामीला आलेल्या फलंदाजाच्या माध्यमातून, अर्थातच स्वराज यावेळेला मात्र वेदांत माफ करा, यावेळेला स्ट्रायकिंग एंडला आहेत. एक उंचापुरे फलंदाज आहेत. फ्री हिटचा चेंडू यावेळेला धीम्या गतीने चेंडू फेकला गेला. खरं तर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे, सरळ चेंडू जाऊन विझवतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फ्री हिटचा जरूर चेंडू होता, परंतु त्याला मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं गोलंदाजीमध्ये भुवनेश ठाकूर या गोलंदाजाच्या माध्यमातून. वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळताना, परंतु इथे मात्र अगदी पुण्यामध्ये चेंडू सापडलाय. जणू निमंत्रण होतं, हे निमंत्रण स्वीकारलंय. वेदांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय एक दमदार स्ट्रोक, 6 धावांसाठी षटकार. कमालीचं टायमिंग आणि तितकंच सुरेख कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय. आणि 24 लाईव्ह इव्हेंट्सची हीच तर खासियत आपण पाहतो, क्वालिटी विथ क्लिअरिटी. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते, प्लीज. एकूण 25 धावा धाव फलकावरती आहेत. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. मागील चेंडूवरती आलेला घणाघाती प्रहार वेदांतची गुणवत्ता सिद्ध करणारा तो फटका होता. आणि वेदांतनं जणू गोलंदाजांना हे चेतावलंय की जर का चेंडू माझ्या रेंजमध्ये येणार तर त्या चेंडूला आसमान दाखवण्याची धमक माझ्या मनगटामध्ये. आणि तोच फटका वेदांतच्या बॅटमधून आपण पाहिला. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज यावेळेला मात्र संघाच्या डावाला सावरण्याचं काम करतो. याही चेंडूवरती जोरकस प्रहार खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटीचा इनर एज घेऊन डी झोनमध्ये पुन्हा एकदा ट्रॅव्हल करतोय. सिंगल धाव फलकावरती येईल. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न हे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत, ओळखतायत मैदानाची एकूणच भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर या मैदानावरचा आतापर्यंतचा इतिहास आपण पाहिलाय की या मैदानावर कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही. आणि अगदी आजच्या दिवसाचा जर विचार केला, पहिल्या 2 दिवसांमध्ये धावसंख्या मर्यादित आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळत होत्या, परंतु आज जर पाहिलं तर या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारताना प्रत्येक संघाला आपण पाहिलंय. पहिल्या सामन्यामध्ये 50, दुसऱ्या सामन्यामध्ये 59 आणि तिसऱ्या सामन्यामध्ये देखील आपल्याला त्याच प्रकारची 58 अशी धावसंख्या पाहायला मिळाली. आणि एक सामना असाही झाला की जिथे 53 धावा देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्या. त्यामुळे धावसंख्या कोणती उभारली जाणार यापेक्षा त्या धावा तुम्ही कशा पद्धतीने डिपेंड करणार हे देखील तितकंच महत्वाचं असेल. गोठिवली 11 गोठिवली विरुद्ध ऋषी 11 BCC डेंकल बी या संघादरम्यानचं बॅटल आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13.5च्या सरासरीनं तब्बल धावा धावफलकावरती आल्यात, त्या 1 गडी बाद 27 धावा. याच धावागतीनं जर धावा येत राहिल्या 13.5च्या सरासरीचा जर आपण विचार केला तर 54 ही धावसंख्या जरूर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. परंतु प्रतिस्पर्धी संघ कमबॅक करण्यासाठी ओळखला जाणारा संघ आहे. आणि इथून मात्र पुनरागमन गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीचं केलं जाणार, कारण ज्यावेळेला तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकला त्यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्धार केला. आणि या क्षेत्ररक्षणाला साजेसा खेळ पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांकरवी करता आलेला नाहीये, परंतु इथे मात्र संघनायकाने चेंडू सोपवलाय तो विनीत खरतच्या हातामध्ये. वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज विनीत. आणि त्याला सामना करण्यासाठी मात्र सलामीचा फलंदाज स्वराज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता, धीम्या गतीने चेंडू आला, शरीराचा वेध चेंडूने घेतला.
धाव मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. एकूणच या एका धावेच्या बरोबरीने संघाची एकूण धावा संख्या 1 गडी बाद 29 धावा संख्या धाव फलकावर. यावेळेला स्वराज चार्ज अप करतोय, पावलांचा वापर, कमालीचा टायमिंग आणि इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये, जाईल सरळ लॉंग ऑफ सीमा रेषा पार. पंचांचा इशारा, बिग हिट, षटकार. जबरदस्त फटका, पावलांचा वापर केलाय, डाऊन द विकेट आलेत, गोलंदाजावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न आणि कमालीचा टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळते. थेट चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे 6 धावांकरता. या षटकाराला कुठेतरी नेमकी जो दबाव होता तो दबाव जुगाडण्याचा प्रयत्न जरूर करत असताना एक टार्गेट मनामध्ये सेट करावं लागतं. ज्यावेळेला नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळते आणि खास करून एखाद्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला तुम्ही थोडासा उशिरा दाखल होता त्यावेळेला मानसिक दडपण असतं, बॉडी लँग्वेज तुमची एका वेगळ्या पद्धतीची असते. परंतु खरं तर या ठिकाणी दोनही संघांचं आपण विशेष कौतुक करूया की मैदानाच्या आतमध्ये जरी हे संघ उशिरा दाखल झाले असले तरी खेळ मात्र अगदी अपेक्षेप्रमाणे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला स्वराज मोठा फटका खेळण्याचा माणूस होता, पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. होय, हा चेंडू डाव्या एसटीला सोडून जाणारा पंचांनी अवांतरचा इशारा केलाय. 1+1 एकूण 2 धावा धाव फलकावर अंकित केल्या जातील. खरं तर येणारा प्रत्येक खराब चेंडू ही जब्याची बाजू असणाऱ्या फलंदाजी करणाऱ्या गोठिवली संघासाठी आणि तितकंच मी म्हणेन की दबाव जो आहे तो दबाव आपल्याला पाहायला मिळेल तो बेंडकर बी या संघावरती. ऋषी 11 BCC बेंडकर बी संघ क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, चेंज ऑफ पेस, फिंगर्स रोल केल्या गेल्या. फलंदाज आक्रमक आहे हे पाहिलं, थोडंसं त्याच्या रीच पासून हा चेंडू दूर ठेवला. चांगला कमबॅक म्हणता येईल, कारण एक षटकार आला त्यानंतर एक अवांतर चेंडू, परंतु त्यानंतर आलेला निर्धाव चेंडू. यावेळेला 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सरळ साईड स्क्रीनच्या समोरून चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार येईल. कलात्मक फटके पाहायला मिळतात स्वराजच्या बॅटमधून. सलामीचा फलंदाज अजूनही तग धरून मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पावलांचा वापर करत असताना मात्र एक्झिक्युशन फटक्यांचं कमालीचं पाहायला मिळालंय. एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं आपल्या वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती पोहोचलाय स्वराज मात्रे. आणि वेदांत मात्रेचा जर विचार केला तर वेदांतच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहिलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 41 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. ऋणात बाद झाल्यानंतर कोणत्या तरी एका फलंदाजानं जबाबदारीपूर्ण खेळ मैदानावरती साकारणं गरजेचं होतं आणि ती भूमिका बजावत असताना वेदांत 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. परंतु अगदी निर्णायक क्षणाला स्वराज मात्रेची बॅट देखील मैदानाच्या आतमध्ये तळपली आणि तब्बल 15 धावा त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 4 गोलंदाज शुभम म्हात्रे. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कमालीचा झेल टिपलाय. यज्ञेशनं मात्र हा कंप्लीट केलाय झेल आणि वेदांतला दाखवलाय तंबूचा रस्ता. वेदांत जी कामगिरी सोपवली होती ती कामगिरी नक्कीच एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, परंतु निर्णायक क्षणाला त्यानं साथ सोडली ती स्वराजची. परंतु एक जमेची बाजू गोठिवली संघासाठी की स्वराज सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेला अंतिम षटकामध्ये कमबॅक करत असताना शुभमनं पहिल्या चेंडूवरती मात्र यश संपादित केलंय. दुसरा फलंदाज बाद केला गोठिवली संघाचा. धावसंख्या स्थिरावलेली 2 गडी बाद 41 धावफलकावर. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रणलकडे फारसा विचार करण्याची संधी नाहीये. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 5 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येणं अपेक्षित. याही वेळेला चेंडू फाईनच्या क्षेत्रामध्ये बी झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाईल. स्ट्राईकही रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एक जमेची बाजू म्हणजे आता उर्वरित 4 चेंडूंमध्ये स्वराज ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. फटक्यांमध्ये ताकद आहे, फटक्यांमध्ये नजाकत आहे, गुणवत्ता आहे प्रत्येक फटक्यामध्ये आणि विशेष म्हणजे सरळ बॅटनं खूप चांगली फटकेबाजी स्वराजची आतापर्यंत आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळाली आहे. जवळपास 150च्या स्ट्राईक रेटनं 10 चेंडूंमध्ये 15 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. परंतु या शेवटच्या 4 चेंडूंमध्ये तो कितपत धावा धावफलकावरती उभारतोय. शुभमचं देखील विशेष कौतुक आहे.
यावेळेला थोडासा लेग स्टिक वरती पिच होणारा चेंडू होता, पाहिलं आणि भिरकावून दिला चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. अगदी निर्णायक वेळेला एक्सेलरेट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला गोलंदाजाची लाईन कव्हर केली, थोडासा शफल अक्रॉस द लाईन आला आणि त्यानंतर मात्र कमालीचं टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं 6 धावांसाठी. या 6 धावेनं संघ पोहोचलाय 48 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. इथून मात्र 60+ हे लक्ष असेल आणि स्वराज जर का मैदानावरती राहिला याही वेळेला अगदी मी म्हणेन की फ्री होम डिलिव्हरी होती. अगदी बॅट वरती चेंडू, जो स्ट्रॉंग झोन आहे, सरळ बॅटने या फलंदाजानं मात्र कमालीची फलंदाजी केली आहे. अपवाद मागील चेंडूवरचा षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेनं, परंतु त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपल्या स्ट्रेंथ वरती कमबॅक करत असताना यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू उडवलाय. खरं तर या प्रकारचा फटका खेळणं तितकी सोपी गोष्ट नाहीये, परंतु ती कलात्मकता आपल्याला फलंदाज स्वराजच्या बॅटमधून पाहायला मिळाली. कमालीची फलंदाजी त्यानं केली आहे. पोहोचते आपल्या वैयक्तिक 27 आणि संघाची एकूण धावसंख्या अर्धशतका पार म्हणजे 54 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडूंमध्ये किमान 6 धावा, 60+ टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाणार का? 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, डेंजर एंडकडे आहे फलंदाज आणि पुन्हा एकदा नशिबाची मिळते साथ, कारण डेंजर एंडकडे होता फलंदाज. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 56 या धावसंख्येवरती. आणि जर का शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला, पावसाळी क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतो की चौकारांपेक्षा षटकारांची संख्या ही सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळते, कारण वेट आउटफील्डमुळे किंवा निसरड्या आउटफील्डमुळे त्या ठिकाणी चेंडू बऱ्याच वेळेला ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत, चेंडू थांबतात. परंतु षटकार जर का फलंदाजाच्या बॅटमधून आला तर 60+ ही धावसंख्या धावफलकावर नक्कीच पाहायला मिळू शकते. आणि तोच प्रकार इथे मात्र फलंदाज येतोय, झेल सुटलाय आणि चेंडू देखील जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. यावेळेला 1 बाउन्स इनटू द फिन्स, 4 धावांसाठी चौकार. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. पुन्हा एकदा ऑफस्टम्पची लाईन कव्हर करत असताना पहिलं अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार करत असताना चौकार आणत संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 60. विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे ते 61 धावांचं. आतापर्यंत आजच्या दिवसातील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली 60 धावा या धावफलकावरती. तर नक्कीच पहिल्याही दिवशी आपण पाहिलं की बोर्ले संघाने देखील 60 धावा याच मैदानावरती उभारल्या होत्या. परंतु आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर आजच्या दिवसातील ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या 60 आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. चला बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चला बॅटिंग टीम थोडंसं आपण सहकार्य करा. जो विकेट आहे विकेटच्या मागे डी झोन मध्ये आपण थांबायचं. तर हे गोलंदाजीचं विश्लेषण आपण ऑन स्क्रीन या ठिकाणी पाहू शकता. बॉलिंग अनालिसिस ऋषी 11 BCC भेंकर संघाची, ज्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. 4 गोलंदाज या ठिकाणी वापरले गेले आणि 4ही गोलंदाज खरं तर भावेश ठाकूरचा जर विचार केला तर विकेट मिळाली नाही, परंतु गोलंदाजी इकॉनॉमिकली केली आहे. परंतु उर्वरित 3 गोलंदाजांना मात्र या ठिकाणी खरपूस समाचार घेतला गोठिवली संघाच्या फलंदाजाने. आणि हेच कारण आहे की 4 षटकांमध्ये एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर 60 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या आणि 61 धावांचं मात्र टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं. त्या अर्थातच ऋषी 11 BCC भेंकर या संघासमोर. आणि या धावांचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाणार, कारण अगदी सकाळच्या सत्रामध्ये आम्ही उल्लेख देखील केला होता की हे मैदान धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखलं जाणारं मैदान आहे. या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही. अनेक विक्रम धावांचा पाठलाग करताना या मैदानावरती झालेत. अगदी 6 चेंडू 42-43 धावा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिल्यात. त्यामुळे भेंडकर संघ संपूर्ण ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये जर का या धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न या संघाने केला तर या धावा देखील चेस केल्या जाऊ शकतात. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल आपण नेहमीच म्हणतो, परंतु येणाऱ्या या 4 षटकांमध्ये
61 धावांचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाणार याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा त्या नक्कीच टिकून राहिल्यात. बेंडकर संघ देखील ताकदवर संघ आहे, परंतु गोठिवली संघाचं देखील आपण विशेष कौतुक करूया. संपूर्ण संघ उपलब्ध नसताना काही मोजक्या खेळाडूंना घेऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तिथून मात्र एक सन्मानजनक धावसंख्या धावफलकावरती उभारली, एक आव्हानात्मक धावसंख्या धावफलकावर उभारली आणि त्यानंतर त्या धावा डिफेंड करताना आता संपूर्ण ताकदीनिशी हाही संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतोय. पण 4 षटकांमध्ये 61 धावांचं लक्ष्य या ठिकाणी गाठायचंय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धांची नियमावली आणि अगदी या मैदानाचा उल्लेख करताना आपण नेहमी म्हणतो की मैदानाच्या अगदी ठीक बाजूना मेगा हायवे आपल्याला पाहायला मिळतो आणि या मेगा हायवेवरती ज्या पद्धतीनं वाहनं सुसाट वेगाने जातात ना, अगदी त्याच वेगानं तुम्हाला धावांचा पाठलाग या मैदानावरती करावा लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये 25+ धावा किंवा 30+ धावा जर का धावफलकावरती आल्या तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करताना संघ ऋषी 11 BCC भेंडकर हा संघ देखील आपल्याला या ठिकाणी या सामन्यामध्ये पुनरागमन करताना पाहायला मिळेल. परंतु या उलट जर का पहिल्या 2 षटकांमध्ये दबाव निर्माण केला, आघाडीच्या दोनही फलंदाजांना लवकरच तंबूचा रस्ता दाखवला, तर मात्र या सामन्यामध्ये एका मजबूत स्थितीमध्ये आपल्याला गोठिवली 11 गोठिवली संघ जरूर पाहायला मिळेल. क्रिकेट आहे, तुर्तास कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं या ठिकाणी योग्य ठरणार नाहीये, परंतु सामना रंगतदार होणार यात ते मात्र शंका नाही. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली जाते. गोठिवली संघाकडून पहिले षटक हाताळण्यासाठी मात्र स्वराज म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. औषधी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण हे वैशिष्ट्य पाहिलंय आणि अगदी आजच्या संपूर्ण सामन्यांचा जर आपण विचार केला ना तर फलंदाजी करणाराच गोलंदाज यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळालाय. त्यामुळे स्वराजच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवला गेलाय आणि आपल्या खांद्यांवरती ही जी जबाबदारी आहे ती जबाबदारी तो कशा पद्धतीने या ठिकाणी पार पाडतोय याकडे देखील तमाम चाहत्यांचं जे गोठिवली संघाचा पाठीराखे आहेत त्यांच्या मात्र नजरा या ठिकाणी गोलंदाज स्वराजच्या असतील. परंतु भेंडकर संघ देखील प्रयत्न करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. लक्ष 61 धावांचं आणि या धावांचा पाठलाग करताना सुरुवात ही दमदार होणं गरजेचं आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आपण नेहमी म्हणतो आणि सुरुवात तुम्ही कशा पद्धतीने करता. यावेळेला मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लिप त्या ठिकाणी उपलब्ध, ट्रॅप रचला गेला, जाळं विणलं गेलं, सनीने मात्र कंप्लीट केला झेल आणि विकेट नंबर 1 पहिला फलंदाज इथे गमावला तो ऋषी 11 BCC भेंडकर B या संघानं. पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी मिळवली आहे. अगोदरच 61 धावांचा दबाव आणि त्यात पहिल्या चेंडूवरती आलेला विकेट, यामुळे पुरता अडचणीमध्ये आपल्याला भेंडकर संघ जरूर पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेट पहिल्या चेंडूसाठी फक्त पहिल्या विकेटसाठी या ठिकाणी ट्रॅप रचला गेला होता, जाळं भिडलं गेलं होतं. शॉर्ट स्क्वेअर लेगला आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आणि स्लिप जो पहिल्या चेंडूसाठी आपण पाहिलं तो स्लिप मात्र या ठिकाणी हटवला गेला आहे. यावेळेला आडवा बॅटनं प्रहार केलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडू उचलणार, फेकणार, थोडासा ओव्हरथ्रो जरूर पाहायला मिळतो आणि जिथे असायला हवी होती सिंगल तिथे मात्र आणखीन एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ही धावफलकावरती अंकित केली जाईल. पहिला फलंदाज गमावलाय, 2 धावा धावफलकावरती आल्यात. लक्ष्य गाठायचं 61 धावांचं, म्हणजे अजूनही येणारे 22 चेंडू आणि 59 धावांची गरज. न्यू बॅटर तनिष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला दिशेवरचं नियंत्रण हरपलं, थोडासा एक्स्ट्रा पेस देण्याचा प्रयत्न केला, खांद्यांचा वापर. ज्यावेळेला तुम्ही खांद्यांचा वापर करता त्यावेळेला दिशेवरचं नियंत्रण हे देखील तितकंच महत्वाचं असतं. राऊंड द विकेट मारा करताना अँगल बनवण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाला दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज ठाऊक आहे, लक्ष
61 धावांचा आहे, त्यामुळे इथे तुम्हाला रिलॅक्स होण्याची संधी नाहीये. सातत्यानं तुम्हाला आक्रमक स्ट्रोक्स मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स हे क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो आणि धावांचा पाठलाग करत असताना मात्र तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट अर्थातच आक्रमक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. आणि खास करून ज्यावेळेला तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता त्यावेळेला मात्र हे अटॅकिंग क्रिकेट मैदानावरती होणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळेला भावनेश स्ट्रायकिंग एंडला. डावपुरे हाताचा फलंदाज आहे. अगेन्स्ट द विंड जरूर तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, परंतु गरज आहे मोठ्या फटक्यांची. त्यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला गेलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु सिंगलपेक्षा जास्त या चेंडूवरती मिळणार नाहीये. एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरकत असताना अद्यापही एकेरी अंकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 चेंडूंमध्ये प्रयत्न असेल मोठ्या फटक्यांचा. लोअर फुल टॉस चेंडू होता. वेग प्रचंड पाहायला मिळाला. डी झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव जरूर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावेनं 7 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. पहिल्या सत्रामध्ये गोटेली संघ फलंदाजी करत होता. सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र स्वराजची बॅट अगदी ऐन वेळेला मैदानाच्या आतमध्ये तळपली. त्याच्या बॅटमधून खमारीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि अगदी त्याच प्रकारची सुरुवात अपेक्षित होती, परंतु इथे मात्र पहा शेवटच्या चेंडूवरती थोडंसं उशिरा का होईना परंतु षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर धावांचा पाठलाग करत असताना ऋषी 11 बीसीसी बेंडकर बी संघाची धावसंख्या मात्र 1 गडी बाद 13 धावा धावफलकावर. चला पंचांना विनंती आहे, कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग अलाउड नाही. आपण लगेच सूचना करायच्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर 13 धावा धावफलकावरती. अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू शिल्लक आणि 48 धावांची गरज. 18 चेंडू 48 धावा. नवीन गोलंदाज अर्थातच गोलंदाजीचा आणखीन एक विकल्प, गोलंदाजीच्या भात्यातील आणखीन एक अस्त्र अर्थातच स्वराज नंतर आपण यज्ञेशला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. भावनेश आणि तनिष गरत ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर भावनेश हा डावकुळे हाताचा फलंदाज आहे आणि या फलंदाजाकडून अपेक्षा जरूर असेल ते जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील देखील आहे. दोनही पंच या ठिकाणी सल्लामसलत करत असताना, कारण वेगानं चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल करताना आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी स्क्वेअर लेग पंचांची मदत या ठिकाणी जरूर घेतली गेली. आणि कदाचित या ठिकाणी निर्णय अपेक्षित की फलंदाज हा सुरक्षित आहे. पवनेश मोठ्या फटक्यांची अपेक्षा. लक्ष्य 61 धावांचं. 60 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. यावेळेला कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव कंप्लीट होईल. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताय. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्हाला चपळाई दाखवणं गरजेचं आहे. आणि बेंडकर संघ धावांचा पाठलाग करत असताना मात्र 15 या धावसंख्येवरती स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके नितांत गरजेचे. धावांचा पाठलाग करत असताना त्यावेळेला शफल अक्रॉस द लाईन, परंतु डावे एसटीला सोडून जाणारे चेंडू पंचांच्या दिशेने वळत आहेत. अवांतरचा इशारा होतोय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र डावखुऱ्या हातांच्या फलंदाजांचं वर्णन करताना आपण नेहमीच त्यांना आक्रमक फलंदाज म्हणून संबोधतो, परंतु इथे मात्र ती आक्रमकता फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला अद्याप तरी पाहायला त्या ठिकाणी मिळालेली नाहीये. लेग बायचा इशारा, शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे.
एकेरी स्वरूपाच्या धावेनं फारसा फरक पडणार नाहीये हे ओळखलंय. गोलंदाज यज्ञेशचं देखील कौतुक करावं लागेल. 3 चेंडूंचा मारा त्यानं केलाय. अवघ्या 3 धावांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला मर्यादित रोखलाय. जिथे शेवटच्या चेंडूवरती षटकार फलंदाजच्या बॅटमधून आला होता तोच फलंदाज यावेळेला मात्र समोरच्या दिशेला चेंडू खेळलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षकाला संधी होती. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूवरची पकड दिली होती आहे. जमिनीला चेंडू दान होतोय आणि एकेरी स्वरूपाची धाव मात्र धाव फलकावरती येते. एकेरी स्वरूपाच्या धावेनं तुम्हाला विजयाचं लक्ष्य गाठता येणार नाहीये. विजयाचं लक्ष्य गाठायचं असेल तर तुम्हाला आक्रमक स्ट्रोक मैदानावरती खेळावे लागतील आणि हे आक्रमक स्ट्रोक सध्या घडीला मैदानावरती उपस्थित असणाऱ्या दोनही खेळाडूच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. परंतु इथे पुन्हा एकदा डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. होय, पंचांचा इशारा आलाय. एकेरी स्वरूपाची धाव ही धाव फलकावरती येईल. 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात यज्ञेशने. अर्थातच संघनायकाने दर्शवलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून केली गेलेली अचूक लाईन आणि लेंथवरची गोलंदाजी ही खऱ्या अर्थाने या षटकामध्ये प्रभाव टाकताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु या दबावाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ बेडकर संघाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. अजूनही वेळ या ठिकाणी आहे कारण अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 42 धावांची गरज. या चेंडूवरती मोठा फटका शोधणं गरजेचं आहे आणि जर का तो मोठा फटका फलंदाजच्या बॅटमधून आला, कारण पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती आपण षटकार पाहिला होता आणि याही चेंडूवरती जर का षटकार आला तर काही अंशाला पुनरागमन करताना हा संघ नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खरं तर अपेक्षा होती पहिल्या 2 षटकांमध्ये 25+ किंवा 30+ धावा धावफलकावरती उभारण्याची, परंतु नाही आहे. याही वेळेला स्विंग अँड मिस अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. प्रयत्न पूर्णतः फसलाय आणि अंतिम चेंडू मात्र निर्धाव फेकत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्त अखेर 9.5च्या सरासरीनं धावा धाव फलकावरती आल्यात. त्या 1 गडी बाद 19 इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि प्रतिषटक 21च्या सरासरीनं तब्बल धावांचा पाठलाग करायचा आहे, तो 42. सध्या घडीला जर आपण पाहिलं तर ड्रायव्हिंग सेटवरती आपल्याला पाहायला मिळतो गोठिवली 11 गोठिवली संघ. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. आपण नेहमीच या गोष्टींचा उल्लेख करतो की क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. त्यामुळे प्रतिषटक 21च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा असेल तर मात्र आक्रमक स्ट्रोक्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये साकारावे लागतील. भवनेशचा जर आपण विचार केला तर 6 चेंडू त्यानं फेस केलेत. प्रयत्न त्याच्या बॅटमधून जरूर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु या प्रयत्नांना यश मात्र अद्याप मिळालेलं पाहायला मिळत नाहीये. 4 चेंडूंचा त्यानं 6 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 4 धावांचं योगदान आहे आणि या उलट तनिष गरजचा जर विचार केला तर 5 चेंडूंमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला तब्बल 12 धावा पाहायला मिळाल्या. गिअर शिफ्ट करावे लागतील, गिअर चेंज करावा लागेल, एक्सेलरेट करणं गरजेचं आहे. 12 चेंडू आणि 42 धावा 21च्या सरासरीनं इथून मात्र पाठलाग हा करावा लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय रुणाल. डी झोन मध्ये पहिला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र धाव फलकावरती 20 ही धावा संख्या आपण धाव फलकावरती पाहतोय. अजूनही 41 धावांची गरज. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये चेंडू आणि धावांमधलं अंतर जर आपण पाहिलं तर 30. यावेळेला समोरच्या दिशेनं जबरदस्त स्ट्रोक उशिरा का होईना परंतु बॅट भावना एसची मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळाली आहे. डावखुऱ्या हाताचा हा आक्रमक फलंदाज एक दमखम आपल्या फलंदाजीचा दाखवत असताना समोरच्या दिशेनं स्ट्रेट अगदी लॉंग ऑफच्या वरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार आलाय अगदी निर्णायक वेळेला. खरं तर रुणालवरती दबाव बनवण्याचा प्रयत्न, थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला होता, लवकरच पिक केलं गेलं. याही वेळेला शफल अक्रॉस द लाईन आहे. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट या ठिकाणी पाहणार आहोत. चेंडूला एलिव्हेशन फटक्यामध्ये ताकद जरूर पाहायला मिळाली आहे, परंतु एलिव्हेशन मिळालंय का अंतर बरंचसं गाठलं होतं चेंडूनं, परंतु डी झोन मध्ये कदाचित चेंडू ट्रॅव्हल करतो. येस, पंचांचा इशारा आला. इट्स अ डिक्लेअर. 1 धाव मात्र धावफलकावरती येईल. थोडासा नाखुश आहे जरूर फलंदाज, कारण ज्या वेळेला चेंडू तुमच्या बॅटला कनेक्ट होतात त्यावेळेला
तुम्ही जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती राहणं ही संघासाठी जमेची बाजू असते. खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये भावनेची बॅट थोडीशी शांत आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नव्हते, परंतु जसे चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येऊ लागले त्यानंतर मात्र याही चेंडूवरती त्यानं प्रहार जोरकस केला, परंतु एलिव्हेशन डी झोन मध्ये पाहायला मिळालं. तनिष घरात यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते. याही फलंदाच्या बॅटमधून काय तर पुन्हा एकदा भावनेश आपल्याला ऑन स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळतात. एक्स्ट्रा बाउन्स यावेळेला मात्र दिशेवरचं नियंत्रण पण आता जो दबाव आहे तो दबाव गोलंदाजांवरती देखील पाहायला मिळतो आणि हीच खऱ्या अर्थानं मी म्हणेन की क्रिकेटमधील हे वैशिष्ट्य आहे. ज्यावेळेला चेंडू तुमच्या बॅटला कनेक्ट होतात त्यावेळेला गोलंदाजांवरती पण आपसुकपणे त्याचा दबाव आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके फलंदाच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे, परंतु डीप टू द क्रीज जर तुम्ही जाल तर चेंडूचं एलिव्हेशन हे केवळ आणि केवळ डी झोन मध्ये असेल. डावखोरे हाताच्या फलंदाजांसाठी हे खरं तर मी म्हणेन की या मैदानावरती हा थोडासा डिसएडव्हान्टेज म्हणावं लागेल की डीप टू द क्रीज ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला मात्र तुम्हाला एलिव्हेशन मिळणार नाही आणि चेंडू हा डी झोन मध्ये ट्रॅव्हल होईल. त्यावेळेला पावलांचा वापर केलाय. थ्रू द कव्हर चेंडू खेळण्याचा माणूस होता. सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेरी स्वरूपाची धाव पुन्हा एकदा धावफलकावरती येते. 30 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 7 चेंडू आणि 31 धावा हा निर्णायक चेंडू असेल फलंदाजी करणाऱ्या बेंका संघासाठी. अर्थातच या चेंडूवरती मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक सामन्यामध्ये आपण शेवटच्या 6 चेंडूमध्ये 23, 21, 15 अशा प्रकारचं इक्वेशन पाहिलंय. एक सामना असाही आपण पाहिला की जिथे 6 चेंडू 30 धावांची गरज होती आणि तो सामना 1 चेंडू 7 या धावसंख्येपर्यंत आला होता, परंतु यावेळेला मात्र शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न टॉपेज घेतलाय. केवळ सिंगल धावफलकावरती अंकित होईल आणि या एकेरी स्वरूपाच्या धावेनं धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्ती अखेर 10.33च्या सरासरीनं 31 इक्वेशन येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 30 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करायचं. खेळाडू 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. तळेखार संघाच्या संघनायकाला विनंती असेल. तळेखार मुरुड संघाचा संघनायक जर आपण उपलब्ध असाल तर या आपण समालोचन कक्षाशी संपर्क करायचा, कारण या सामन्यातील विजेता संघ आणि तळेखार मुरुड या संघादरम्यान आपल्याला पुढील लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, जी दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत असेल. तर अंतिम षटक घेऊन गोलंदाज प्रणाल म्हात्रे. त्यावेळेला मात्र कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. डेंजर एंड कडे होता फलंदाज. थनिशला मात्र माफ करा या ठिकाणी भावनेश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. आणि आता केवळ या सामन्याचा जर आपण विचार केला तर 5 चेंडू आणि 5 षटकारांची आवश्यकता. अर्थातच 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 4 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विनीत घरात आल्या पहिल्या चेंडूपासून आक्रमक प्रहार करणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. मग ते फॉर्मॅट कोणताही असो, अगदी ते टेनिस क्रिकेटचं फॉर्मॅट असो किंबहुना ते रबर बॉलचं फॉर्मॅट असो. इथे मात्र सिंगल धावफलकावरती आली आहे. 4 चेंडू 29 धावा. इथे जर गोलंदाजानं कोणत्याही प्रकारची चूक केली नाही तर प्रत्येक चेंडूवर षटकार येऊन देखील सामना तुम्हाला जिंकता येणार नाहीये, परंतु चांगला प्रयत्न या ठिकाणी. जिथे पाहिलं की झेल घेणं शक्य नाहीये तिथे चेंडू अडवण्यावरती विश्वास दर्शवला आणि एका धावेनं मात्र पराजयाच्या छायेमध्ये जाताना बेंकर संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि तितकंच मजबूत स्थितीमध्ये, कारण 3 चेंडू आणि 28 धावा. याही वेळेला जोरकस प्रहार आहे. चेंडू अडवण्यावरती आता मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी विश्वास दर्शवताना, परंतु हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, चौकार येईल. थोडासा उशीर या मैदानावरती झालाय की काय, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 19 धावफलकावरती आल्या आणि तिथून हा जो संघ आहे तो दबावाखाली वावरताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी अशा प्रकारची फटकेबाजी जर का सुरुवातीला झाली असती तर नक्कीच सामन्याचा निकाल काहीसा वेगळा
हा आपल्याला जरूर पाहायला मिळाला असता. आणखीन एक बिग हिट षटकार येतोय. षटकाराचा संघ 43 या धावसंख्येवरती पोहोचलाय. विनीत 3 चेंडू 11 धावा, 1 षटकार 1 चौकार त्यानं आतापर्यंत या इनिंग मध्ये साकारलाय. परंतु गोलंदाजांचं कौतुक आहे विशेष की फलंदाजांना हातकुले काढायची संधी कोणत्याही प्रकारची दिलेली नाही. आणि त्याचबरोबर इथे मात्र या सामन्यामध्ये जी औपचारिकता होती ती औपचारिकता देखील पूर्ण केली जाते. चला, विजेत्या संघाचा संघनायक अर्थातच गोठिवली 11 गोठिवली संघाचा संघनायक आणि तळेकर मुरुड या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की इमिजिएटली आपण रिपोर्ट करा. टॉस या ठिकाणी केला जाईल आणि दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याला या ठिकाणी